1993 सालचा सप्टेंबर महिना। 29 तारखेला रात्री लातूरमधल्या किल्लारी गावातली लोक लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देऊन आपापल्या घरी परतले होते। ढोल ताशाच्या गजरात नाचून नाचून दमल्यामुळे अंथरुणावर पडल्या पडल्या नित्रासपणे झोपी गेली होती। त्यावेळी त्यांच्या ध्यानीमनी सुद्धा नव्हतं की उद्या 30 तारखेची पहाट त्यांच्यासाठी कर्दनकाळ ठरणार आहे म्हणून। कारण पहाटे 3:56 त्या सबंध लातूर जिल्ह्याला भूकंपाचे हादरे बसले आणि त्या भूकंपाचा केंद्रबिंदू होतं किल्लारी गाव। त्या भूकंपाची तीव्रता इतकी जबरदस्त होती की काही सेकंदात किल्लारीसह एकूण 52 गावातली हजारो जिती जागती माणसं आणि त्याच्या डबल जनावरं जमिनीखाली गाडली गेली होती। 6.3 रिश्टर स्केलच्या त्या भूकंपामुळे एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं होतं। आज तब्बल 30 वर्षांनंतरही ती 30 सप्टेंबरची पहाट झाली की किल्लारी वासियांच्या अंगावर काटा उभा राहतो। पण त्यावेळी मुख्यमंत्री असणाऱ्या शरद पवारांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीनं तिथं बचाव कार्य सुरू केलं आणि मोठ्या प्रमाणात मदत पोहोचवली होती। त्यावेळचे तत्कालीन महसूल मंत्री विलासराव देशमुख, लातूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीणसिंह परदेशी, संपूर्ण मेडिकल टीम, स्वयंसेवक यांनी सुद्धा तेव्हा खूप जीवाचं रान केलं होतं। प्रशासन आणि नागरिकांच्या एकत्रित साथीमुळे किल्लारीचं फार कमी काळात तेव्हा पुनर्वसन झालं होतं। त्याचीच आठवण म्हणून यंदा किल्लारीमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत कृतज्ञता सभा आयोजित करण्यात आली होती। पण खरं तर ते पुनर्वसनाचं काम वाटतंय तितकं सोपं नव्हतं। सततचा पाऊस, संदेश पोहोचवण्यात येणारे अडथळे यामुळे सगळ्यांना खूप संघर्ष करावा लागला होता। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या संकटावर मात करून शरद पवार यांनी किल्लारीचं पुनर्वसन तेव्हा नेमकं कसं केलं होतं याचीच माहिती घेणार आहे। नमस्कार, मी सचिन आणि तुम्ही बघताय विशेष भारी। मंडळी, त्या भूकंपाचा सर्वाधिक फटका हा लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील 52 गावांना बसला होता। तब्बल 30,000 घरे उद्ध्वस्त झाली होती। तसंच 10,000च्या आसपास लोक आणि 15,854 जनावरं त्या दुर्घटनेत मारली गेली होती। त्यात कुणाचं अख्खच्या अख्खं कुटुंब जमिनीखाली गाडलं गेलं होतं, तर कुणी आपले आई वडील, आजी आजोबा, सासू सासरे, पती पत्नी, मुलं मुली, भाऊ बहीण कायमचे गमावले होते। आज सुद्धा त्या दुर्घटनेचे अवशेष गावात जसेच्या तसे पाहायला मिळतात। आज त्या दुर्घटनेची नुसती आठवण आली तरी गावकऱ्यांच्या डोळ्यात आसव दाटतात। प्रत्यक्षदर्शी जेव्हा त्या भूकंपाच्या घटनेचं वर्णन करतात तेव्हा अक्षरशः त्यांच्या अंगावर काटा उभा राहतो। एका व्यक्तीने त्याचा अनुभव माध्यमांशी शेअर केला होता। त्याने सांगितलं की त्यावेळी मी फक्त 14 वर्षांचा होतो। मध्यरात्री अचानक आमचं पांढऱ्या भिंतीचं घर गदागदा हलू लागलं होतं। घराला हादरे बसत होते, भांडीकुंडी जमिनीवर आदळत होती। तोपर्यंत मी माझ्या वडिलांना मी कधीच इतकं घाबरलेलं पाहिलं नव्हतं। पण त्या दिवशी बाबा दरवाजापाशी भेदरलेल्या अवस्थेत उभे होते आणि आई रडत होती। बाहेरच्या आवाजानं काळजात धस्स झालं होतं। पुढे भूकंपाच्या घटनेनंतर तातडीनं तिथं पोहोचलेले कॅमेरामन इस्माईल शेख यांनी त्यांचा अनुभव शेअर केला। ते म्हणाले, 30 सप्टेंबर 1993ची पहाट महाराष्ट्र कधीच विसरू शकत नाही। गणपती विसर्जनानंतरचा तो दिवस होता। सारा महाराष्ट्र साखर झोपेत असताना लातूर जिल्ह्यातील किल्लारी आणि आजूबाजूची गावं भूकंपाने हादरून गेली होती। हजारो लोक झोपेतच गाडले गेले होते। ढिगाऱ्यात अडकलेले मृतदेह, जखमी लोक, नातेवाईकांना शोधणारे ग्रामस्थ, मदत काम करणारे स्वयंसेवक, कोलमडलेले संसार मी माझ्या व्हिडिओ कॅमेऱ्यात तेव्हा टिपले होते। पण हाहाकाराची ती विदारकता काळीच पिळवटून टाकणारी होती। ती चित्र माझा पिच्चा सोडत नव्हती। मला फोबिया झाला होता। त्यानंतर माझ्या हातांनी पुन्हा कधीच कॅमेऱ्याला स्पर्श केला नाही। ते सारं आठवलं की आजही माझ्या मनात कालवा कालव होते। तर एकूण असं सगळं दुर्दैवी चित्र तिथं होतं। त्या भूकंपाची माहिती मिळताच तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार, महसूल मंत्री विलासराव देशमुख किल्लारीत पोहोचले आणि त्यांनी सर्व सरकारी यंत्रणा सक्रिय केल्या। त्यांच्या जोडीला भारतीय लष्कराचे जवान सुद्धा मोठ्या संख्येने मदत कामात उतरले होते। अशा प्रकारे आपत्ती आल्यानंतर त्यातून बचावासाठी पहिल्यांदा आपत्ती व्यवस्थापन केलं जातं। त्यासाठी ते लष्करी जवान अनेक दिवस त्या भागात राहिले। त्या आपत्तीमुळे 111 कोटी 40 लाख रुपयांचं अंदाजे नुकसान झाल्याचं त्यावेळी सरकारनं घोषित केलं होतं। त्या काळात प्रशासनावर कसा कंट्रोल असावा याचा प्रत्यय शरद पवारांनी दाखवून दिला। त्या दिवशी सकाळी 6 वाजता मुंबईत मंत्रालयाचं कामकाज सुरू झालं होतं। शरद पवार सकाळी 9 वाजताच किल्लारीला जाऊन पोहोचले होते। भूकंपग्रस्तांचं पुनर्वसन करण्यासाठी राज्य सरकारनं नुकसान झालेल्या गावांची वर्गवारी केली होती। त्यामध्ये नुकसानासोबतच मातीच्या थरांचंही वर्गीकरण केलं होतं। जसं अ वर्गाच्या घरासाठी 2 मीटरपेक्षा जास्त खोलीचा थर, ब वर्गासाठी 2 मीटरपेक्षा कमी खोलीचा थर आणि क वर्गासाठी 70% कमी नुकसान झालेली घरं निश्चित करण्यात आली होती। तसंच सरकारनं शासकीय, खासगी कंपन्या आणि वेगवेगळ्या संस्थांशी संपर्क करून त्यांच्या माध्यमातून घर बांधणीचं काम हाती घेतलं होतं। दरम्यान रेडिओ आणि टीव्हीच्या माध्यमातून आणि वर्तमानपत्रांच्या आधारे महाराष्ट्रभर दुर्घटनेची बातमी पसरली होती।
लोक स्वतःच्या घरातलं कुणीतरी माणूस तिथे अडकलंय असं समजून भरघोस मदत पाठवू लागले होते. फक्त महाराष्ट्र किंवा देशातूनच नाही तर जगाच्या वेगवेगळ्या भागातून मदतीचा ओघ सुरू होता. पण ती मदत तात्पुरत्या स्वरूपाची होती. तिथला विध्वंस बघता सगळ्या लोकांचं कायमचं पुनर्वसन करणं गरजेचं होतं. मग शरद पवारांनी तातडीनं सगळी सूत्र हलवली. सर्वात पहिल्यांदा तर त्यांनी लातूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांच्यासोबत बैठक घेतली आणि सगळं प्रशासन कामाला लागलं. महाराष्ट्र सरकारनं त्या भागातील आपदाग्रस्तांचं सर्वांगीण पुनर्वसन करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवला आणि संपूर्ण गावेच्या गावे विकसित करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान त्यासाठी पहिल्यांदा आपत्तीग्रस्त गावांची गरज लक्षात घेऊन गावासाठी वेगळी जमीन संपादित करण्यापासून सुरुवात झाली. 52 गावांचं पुनर्वसन करायचं होतं आणि त्याचा टोटल खर्च त्यावेळी 1200 कोटी इतका येणार होता. जागतिक बँकेच्या देखरेखीखाली त्या प्रकल्पावर खर्च केला जात होता. सरकारनं परिसरातील लोकांनाही पुनर्वसनाच्या या कार्यात सहभागी करून घेतलं. स्वतः शरद पवारांनी एकूण 1 गावांना वैयक्तिकरित्या गाठीभेटी दिल्या. विशेषतः किल्लारीवर त्यांची विशेष नजर होती. लोकांना तुम्ही बरंच काही गमावलंय पण अजून बरंच तुमच्या हातात बाकी आहे असा त्यांनी तेव्हा विश्वास दिला. खरं तर आजही तिथल्या अनेक लोकांचा थेट शरद पवार यांच्याशी संपर्क आहे. असो, पण जास्तीत जास्त लोकसहभाग मिळाला तर पुनर्वसनाच्या कामाला गती प्राप्त होईल असा पवारांचा त्यामागचा उद्देश होता. खरं तर पूर्णपणे गाव वसवणं अशा प्रकारचा देशातला तो पहिलाच प्रोजेक्ट होता. त्यामध्ये एकूण 52 गावांचं स्थलांतर, पुनर्वसन, 23,000 नवीन घरांचं बांधकाम, विविध संस्था आणि देणगीदार यांच्या सहकार्यातून 30,000च्या आसपास घरांचं बांधकाम आणि शक्य असल्यास दुरुस्ती असा आराखडा आखण्यात आला होता. पण पुढे जाऊन 13 जिल्ह्यातील 2,500 गावातील 2 लाखांपेक्षा जास्त घरांच्या दुरुस्तीचंही काम हाती घेण्यात आलं. प्रत्यक्षात काम सुरू झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा संपादित जमिनीवर वाहतुकीचे रस्ते बांधण्यात आले. मुख्य रस्त्याबरोबरच अंतर्गत रस्ते, नाले, पिण्याच्या पाण्याची सोय, पाईपलाईन, वीज पुरवठा, खेळाची मैदानं, शाळेची इमारत, ग्रामपंचायत, आरोग्य, वाचनालय यांची आखणी आणि बांधणी करण्यात आली. पुढे त्या संबंधित गावातील आपत्तीग्रस्त लोकांच्या नोंदीनुसार त्यांना घराचं वाटप करण्यात आलं. अशा अनेक टप्प्यातून किल्लारी आणि इतर आपत्तीग्रस्त गावांचं पुनर्वसन पार पडलं. मात्र ती सर्व घरं बांधताना सगळ्यांच्या डोक्यात एकच विचार घुमत होता, पुन्हा भूकंप झाला तर? अगदी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांच्या डोक्यात सुद्धा. त्यांनी मग लगेच निर्णय घेतला की काम फास्ट पण क्वालिटी करायचं, उगाच मदत करायची म्हणून नको. म्हणून त्यांनी किल्लारीत सगळी RCCची भूकंपरोधक घरं बांधून दिली. आज जर 30 वर्षानंतर तुम्ही किल्लारीमध्ये जाऊन त्या गावातील घरं पाहिली तर तुम्हाला सरकारी कार्यालय किंवा निवासस्थाने पाहत असल्याचा फील येतो. भूकंपरोधक घरं यामुळे नवीन गावांची रचना ही विरळ लोकवस्तीची झाली. किल्लारी गावातील अंतर्गत रस्ते हे 64 किलोमीटरचे आहेत. गाव हे 3 भागात वसलेलं आहे. आधी संपूर्ण गाव एकसंध होतं, त्यामुळे गावात राहणाऱ्या लोकांना आता गावाचं गाव पण हरपल्यासारखं वाटतंय. पण भूकंप पीडित गावाच्या विकासासाठी शासनानं त्यावेळी सर्वतोपरी मदत केली. आमची गावं वसवली, पीडितांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात आली, आमच्या मुलांना नोकरीत सवलत देण्यात आली असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यावेळी सरकारनं घरं बांधून देण्यासोबतच लातूर जिल्ह्यातील भूकंपग्रस्त प्रमाणपत्र असलेल्या 735 तरुणांना शासकीय सेवेत सामावून घेतलेलं होतं. तेव्हापासूनच शासकीय नोकरीत भूकंपग्रस्तांसाठी 2% स्वतंत्र आरक्षण हे ठेवण्यात आलंय. त्यावेळी शरद पवार आणि त्यांच्या प्रशासनानं आम्हाला लवकरात लवकर संकटातून बाहेर काढलं, नाहीतर आमची अवस्था वाईट झाली असती अशीही अनेक गावकऱ्यांची आज भावना आहे. खरं तर कोणत्याही आपत्तीला सामोरं जाणाऱ्या पीडित लोकांचा किंवा व्यक्तिसमूहाचा पूर्ण शाश्वत विकास करणं हेच त्यांच्या जखमेवरचं सर्वात प्रभावी औषध असतं. आणि नेमकं तेच तेव्हा शरद पवार, त्यांचं तत्कालीन मंत्रिमंडळ, संपूर्ण प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी आणि नागरिकांनी एकत्रितरित्या करून दाखवलं. ते सुद्धा तिथली बाजारपेठ, लोकांचा सामाजिक आणि आर्थिक स्तर लक्षात घेऊन. अधूनमधून कधी कोणत्या तरी गावातून आम्हाला अजून घरे मिळाली नाहीत, घरं वापरण्यालायक नाहीत, पडायला आली आहेत असं काही गावातील लाभार्थी तक्रारी करत असतात. सोबतच घरांच्या रचनेबद्दलही त्यांचा तक्रारीचा सूर असतो. मात्र प्रशासन त्याबद्दल सांगतं की संबंधित आपत्तीग्रस्तांची घरं ही भूकंपरोधक आहेत आणि ती तेव्हाची गरज ओळखून सरकारी खर्चातून बांधण्यात आली होती. ती घरं त्यांच्या मनासारखी बांधता येत नाहीत आणि हे आज अनेकांना सांगितलं तरी त्यांच्या लक्षात येत नाही. पुढे प्रशासनाच्या म्हणण्यानुसार तेव्हा दाखवलेल्या कार्यतत्परतेमुळे आज ती गावं आर्थिकरित्या सक्षम झाली आहेत. त्यांच्या शेतीला गती देण्यात आली आहे. त्या भागातील पाण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी अनेक गावात जलयुक्त शिवाराची कामं सुद्धा करण्यात आली आहेत आणि ती सुद्धा चक्क लोकसहभागातून. किल्लारी, मातोळा, कर्जगी यासारख्या अनेक गावात तशी लोकसहभागातून कामे झालेली आहेत. दरम्यान लोकांच्या सगळ्याच समस्या सुटल्यात असंही नाही. आजही 30 वर्षानंतर गाव पातळीवर लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय. म्हणजे 2 घरांमधलं अंतर आणि अंतर्गत रस्त्यांची लांबी यामुळे पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईन, रस्त्यावर लागणाऱ्या विजेच्या दिव्यांच्या दुरुस्तीचा भरमसाठ खर्च ग्रामपंचायतींना परवडत नाहीये. त्यावेळी तातडीनं गावाचा भौतिक विकास झाला, मात्र तो तसाच टिकवून ठेवण्यासाठी लागणारा पुढील निधी आता खेचून आणता येत नाही.
म्हणूनच अनेक गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की सरकारी आराखड्यानुसार जरी गावांचं पुनर्वसन झालं असलं तरी सरकारनं आणि प्रशासनानं आता आमच्या समोर नव्यानं तयार झालेल्या समस्या लक्षात घ्यायला हव्यात। दरवर्षी 30 तारखेला तिथं भूकंपात बळी पडलेल्यांना मानवंदना दिली जाते, त्यांचा स्मृती दिन साजरा केला जातो। यावर्षी त्या कार्यक्रमाला शरद पवारांनी 30 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल हजेरी लावली। यावेळी शरद पवार यांनी केलेल्या कामाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीही हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। कदाचित त्या सभेत सुद्धा शरद पवारांच्या कानावर गावकऱ्यांनी त्यांच्या समस्या घातल्या असण्याची शक्यता असो, पण तुम्हाला किल्लारी भूकंप दुर्घटनेनंतर शरद पवार यांनी किल्लारीसह 52 गावांच्या पुनर्वसनासाठी जे कार्य केलं त्याबद्दल ऐकून नेमकं काय वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा, सोबतच आपल्या विषयाच भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।